मत डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज, ठाम मत मराठी न्यूज। अहमदाबाद विमान अपघातातील मृतांना अवधान येथे वाहिली श्रद्धांजली। गुजरातमधील अहमदाबादहून लंडनकडे जाणाऱ्या एअर इंडियाच्या बोईंग 787 ड्रीम लायनर या विमानाचा अपघात होऊन प्रवाशांसह अन्य नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता। या सर्व निष्पाप नागरिकांना अवधान येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार गट, डॉक्टर सेल्व अवधान दुकानदार संघटना व अवधान ग्रामस्थ यांच्या वतीने अवधान फाटा येथे भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली। यावेळी उपस्थितांनी मेणबत्त्या प्रज्वलित करत सहवेदना व्यक्त केल्या। अहमदाबाद येथून लंडनकडे 242 प्रवाशांना घेऊन उड्डाण केलेल्या एअर इंडियाच्या विमानामध्ये तांत्रिक बिघाड होत अवघ्या 5 मिनिटात हे विमान अहमदाबाद शहरातील मेघाणी नगर परिसरात कोसळले होते। या विमानात भारतासह विदेशातील एकूण 242 प्रवासी प्रवास करत होते। अपघातात 241 प्रवाशांसह सामान्य नागरिकांचा मृत्यू झाला। मृतांमध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही समावेश आहे। अपघातातील मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी अवधान येथे 17 जून रोजी सायंकाळी 7 वाजता श्रद्धांजलीचा कार्यक्रम झाला। उपस्थितांनी मेणबत्त्या प्रज्वलित करत मृतांना श्रद्धांजली वाहिली। यावेळी माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा अध्यक्ष कैलास चौधरी, ॲडव्होकेट चंद्रकांत येशीराव, डॉक्टर सेलचे जिल्हा अध्यक्ष संजय गोसावी, अवधानचे माजी सरपंच सुरेश भदाणे, सुनील गोसावी, चंद्रकांत सेंदाणे, नितीन वाघ, शरद वाघ, रवींद्र माळशिकारे, पंडित मोरे, युवराज पाटील, किरण भामरे, डॉक्टर मनोज भदाणे, जयेश गोसावी, दशनाम गोसावी, योगेश गोसावी, कमलेश गोसावी तसेच अवधान येथील ग्रामस्थ, दुकानदार संघटनेचे पदाधिकारी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। ठाम मत मराठी न्यूजसाठी समाधान देसले। त्याच्यामध्ये 242 प्रवासी, त्याच्यामध्ये भारताचे नागरिक, माता भगिनी, लहान मुलं, तसेच ब्रिटिश नागरिक, कॅनेडियन नागरिक अशा 242 प्रवासी आणि वैमानिकांचं ते विमान अपघातग्रस्त, क्षतिग्रस्त झालं आणि त्याच्यामध्ये तब्बल 300च्या आसपास लोकांना मृत्यू आलेला आहे। या सगळ्या जीवांना श्रद्धांजली वाहण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अवधान शाखेच्या वतीने डॉक्टर संजय गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली आज ही शोकसभा या ठिकाणी संपन्न होते। आपण सगळेजण या मृतात्म्यांना 2 मिनिटं स्तब्ध राहून या ठिकाणी श्रद्धांजली। महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।